निपाणी तालुक्यातील आडी इथं संजीवन गिरीवरील दत्त देवस्थान मठाच्या वतीनं चैत्र पौर्णिमेनिमित्त आणि हनुमान जयंतीनिमित्त प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं. सकाळी श्री दत्त मंदिरात दत्तगुरूंच्या चरण चिन्हांवर अभिषेक घालून महाआरती करण्यात आली. रात्री नामजपानंतर प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी माणसानं धर्माचं रहस्य समजून घेत जीवनात चांगल्या उद्देशानं विचारांचं आचरण करावं, आपल्या योग्यतेनुसार आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत राहावेत, असं प्रतिपादन त्यांनी केलंय. तसंच जगातील कोणताही धर्म वाईट उद्देश शिकवत नाही, तर चांगल्या विचारांचा संदेश देतो. उद्देशाशिवाय जीवन दिशाहीन होते. त्यामुळे प्रत्येकानं जीवनात स्पष्ट आणि सकारात्मक उद्देश ठेवावा. आज शिक्षणाचा खरा हेतू शांती आणि समाधान मिळवणं हा असूनही केवळ पैशासाठी शिक्षण घेतल्यानं अशांतता वाढतीये. प्रत्येकानं स्वार्थापेक्षा समाजहिताचा विचार करावा, असंही त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमानिमित्त अभिजित दिलीप चौगुले, अक्षय दिलीप चौगुले, विजय कदम, यश पाटील, हर्ष पाटील यांच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती.